नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा किती देशांना लागून आहे? लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा किती देशांना लागून आहे? ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, नुकतेच भारतातील पहिले भूमिगत क्रांतिगाथा संग्रहालय कोठे स्थापन केले? नुकतेच भारतातील पहिले भूमिगत क्रांतिगाथा संग्रहालय कुठे स्थापन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू मोहिनी अट्टम ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, जागतिक वृक्ष शहर 2021 कोणते? जागतिक वृक्ष शहर 2021 कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फुटबॉल ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पहिला जागतिक योग दिन केव्हा साजरा केला? पहिला जागतिक योग दिन केव्हा साजरा केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 21 जून 2015 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 8व्या जागतिक योग दिनाचे मुख्य आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? 8व्या जागतिक योग दिनाचे मुख्य आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, बालिका पंचायत सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बालिका पंचायत सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिपिन रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 तबलावादक पंडित बिरजू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, डॅशच्या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे? डॅशच्या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2027 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 जनरल करियप्पा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 द्रौपदी मुर्मू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली तर त्या कितव्या महिला राष्ट्रपती असतील? भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली तर त्या कितव्या महिला राष्ट्रपती असतील? तर ऑप्शन क्रमांक 3 दुसऱ्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, द्रौपदी मुर्मू डॅशच्या आदिवासी जमातीत येतात? द्रौपदी मुर्मू डॅशच्या आदिवासी जमातीत येतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संथाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली तर त्या कितव्या राष्ट्रपती असतील? द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली तर त्या कितव्या राष्ट्रपती असतील? तर ऑप्शन क्रमांक 2 15व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21,
भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली? बंगालची फाळणी केव्हा रद्द करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 12 डिसेंबर 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1968 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 चा कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 गटातनं बसणारा पर्याय ओळखा. गटातनं बसणारा पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात किती वर्षापर्यंत नोकरी मिळणार आहे? अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात किती वर्षापर्यंत नोकरी मिळणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 4 वर्षांसाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 फ्रेंच ओपन 2022 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? फ्रेंच ओपन 2022 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 3 राफेल नदाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सामाजिक न्याय दिन 26 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 इंटरपोल या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? इंटरपोल या संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1923 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली होती? द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीप्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 रेल्वे विभाग व मुख्यालयातील अयोग्य जोडी ओळखा. रेल्वे विभाग व मुख्यालयातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम रेल्वे सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी अणुविद्युत प्रकल्प व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अणुविद्युत प्रकल्प व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 काकरापारा महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 एकनाथ शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली? राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 SRPF चे बेसिक हत्यार कोणते आहे? SRPF चे बेसिक हत्यार कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 SLR हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 SRPFच्या प्रमुखास काय म्हणतात? SRPFच्या प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 महासमादेशक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 राज्य राखीव पोलीस दलाचे रेझिंग डे केव्हा असतो? राज्य राखीव पोलीस दलाचे रेझिंग डे केव्हा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 6 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 SRPF चे बेसिक अत्याधुनिक हत्यार कोणते? SRPF चे बेसिक अत्याधुनिक हत्यार कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 MP5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र राज्य राखीव दलाचे एकूण किती गट आहेत? महाराष्ट्र राज्य राखीव दलाचे एकूण किती गट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 19 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 SRPFचे किती परिक्षेत्र म्हणजेच रेंज आहेत? SRPFचे किती परिक्षेत्र म्हणजेच रेंज आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? SRPFचा 19 क्रमांकाचा गट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कुसडगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 SRPF जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते? SRPFच्या जवानांच्या उजव्या बाजूच्या हाताच्या दंडावर काय असते? तर ऑप्शन क्रमांक 2 गट क्रमांक
क्रमांक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 परमेश्वर अय्यर नीती आयोगाचे कितवे कार्यकारी अधिकारी आहे? परमेश्वर अय्यर नीती आयोगाचे कितवे कार्यकारी अधिकारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही? सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 संबोधन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 संयोग चिन्ह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पुढीलपैकी कोणता शब्द साधित शब्द नाही? पुढीलपैकी कोणता शब्द साधित शब्द नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इमारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 वीरा शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना डॅश रोजी स्वीकारली? संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना डॅश रोजी स्वीकारली? तर ऑप्शन क्रमांक 3 22 जुलै 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते? भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भोजन एक विद्युत निर्मिती केंद्र डॅश येथे आहे? भोजन एक विद्युत निर्मिती केंद्र डॅश येथे आहे? ऑप्शन क्रमांक 2 मणीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 बळवंतराव पाळेकर यांनी बडोदा येथून कोणते वृत्तपत्र सुरू केले? बळवंतराव पाळेकर यांनी बडोदा येथून कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 4 जागृती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत? गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रवाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मराठ्यांचा इतिहास हिस्ट्री ऑफ मराठाज प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? मराठ्यांचा इतिहास हिस्ट्री ऑफ मराठाज प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रँड डफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 दत्त महात्म्या हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? दत्त महात्म्या हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 104व्या घटना दुरुस्तीने कोणत्या कलमात बदल करण्यात आला? 104व्या घटना दुरुस्तीने कोणत्या कलमात बदल करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 334 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कुणाकडून शपथ घ्यावी लागते? राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कुणाकडून शपथ घ्यावी लागते? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हंबीरराव मोहिते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जुन्नर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पाण्यापासून डोक्यापर्यंत या शब्द समूहासाठी योग्य
शब्दाची निवड करा. पाण्यापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करा. तर ऑप्शन क्रमांक 2 अपाद मस्तक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जहाल या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? जहाल या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 मवाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पंचमी विभक्तीचे प्रकार ओळखा. पंचमी विभक्तीचे प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऊनहून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ताई त्या मुलाला चालविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताई त्या मुलाला चालविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रयोजक क्रियापद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतीय राज्यघटनेमध्ये किंग हा सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे असे कोणी म्हटले आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये किंग हा सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे असे कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 डलहौसीने खालीलपैकी कोणत्या तनखा बंद केल्या? डलहौसीने खालीलपैकी कोणत्या तनखा बंद केल्या? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सिंचनाला खालीलपैकी पंचवार्षिक योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. सिंचनाला खालीलपैकी पंचवार्षिक योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रथम पंचवार्षिक योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीमध्ये कामगारांची सीमांत उत्पादकता शून्य आहे? कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीमध्ये कामगारांची सीमांत उत्पादकता शून्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रचंड बेरोजगारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय घटनेच्या 10व्या परिशिष्ट समाविष्ट असलेला पक्षांतर बंदी कायदा या वर्षामध्ये समाविष्ट केला गेला. भारतीय घटनेच्या 10व्या परिशिष्ट समाविष्ट असलेल्या पक्षांतर बंदी कायदा या वर्षामध्ये समाविष्ट केला गेला. तर ऑप्शन क्रमांक 2 1985 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मांजरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतातील एकूण पर्जन्यमानापैकी दक्षिण पश्चिम मोसमी पावसाचे योगदान किती आहे? भारतातील एकूण पर्जन्यमानापैकी दक्षिण पश्चिम मोसमी पावसाचे योगदान किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 80 ते 90% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वात महत्त्वाचा घटक वर नमूद नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोण मुंबई हायकोर्टच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या? खालीलपैकी कोण मुंबई हायकोर्टच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 सुजाता मनोहर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तीर पांजल रांग व धौलाधार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? पीरपांचल रांग व धौलाधार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लघु हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जातात? कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जम्मू व काश्मीर मध्ये खालीलपैकी कोणते तलाव वसलेले आहेत? जम्मू व काश्मीरमध्ये खालीलपैकी कोणते तलाव वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 एंकार तलाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 टिळक स्वराज्य फंड डॅश डॅशशी संबंधित होता? टिळक स्वराज्य फंड डॅश डॅशशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 2 असहकार चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अमरावती गुप्त संघटनेशी संबंधित व्यक्ती कोण? अमरावती गुप्त संघटनेशी संबंधित व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 दादासाहेब खापर्डे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सर विल्यम हंटर यांनी आपला अहवाल केव्हा सादर केला? सर विल्यम हंटर यांनी आपला अहवाल केव्हा सादर केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1884 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सिंचनाला खालील पंचवार्षिक योजनेत
सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले? सिंचनाला खालीलपैकी पंचवार्षिक योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रथम पंचवार्षिक योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? खालीलपैकी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी महापौर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणी केला? खालीलपैकी महापौर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 4 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य कोणते? भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता राष्ट्रमार्ग महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग ठरतो? खालीलपैकी कोणता राष्ट्रमार्ग महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग ठरतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अणुवस्तुमान कोणत्या एककात मोजली जाते? अणुवस्तुमान कोणत्या एककात मोजली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉल्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 जठरातील कोणते विकार प्रथिनांचे पचन करते? जठरातील कोणते विकार प्रथिनांचे पचन करते? तर ऑप्शन क्रमांक पेस्पिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मधुमेहाच्या उपचारासाठी वापरले जाणारे इन्सुलिन हे संप्रेरक पूर्वी कोणत्या प्राण्यांच्या शरीरातून मिळवले जात असे? मधुमेहाच्या उपचारासाठी वापरले जाणारे इन्सुलिन हे संप्रेरक पूर्वी कोणत्या प्राण्याच्या शरीरातून मिळवत जात असे? तर ऑप्शन क्रमांक 3 घोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पुढीलपैकी कोणत्या जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर केला जातो? पुढीलपैकी कोणत्या जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पुढीलपैकी कोणत्या वनस्पतीचा वापर जैविक खत म्हणून केला जातो? पुढीलपैकी कोणत्या वनस्पतीचा वापर जैविक खत म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 अजोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व पर्जन्याचा डॅश या नावाने ओळखतात? कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व पर्जन्याचा पाऊस डॅश या नावाने ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अमृतसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतात पहिल्यांदा महिला धोरण खालीलपैकी डॅश या राज्याने जाहीर केले? भारतात पहिल्यांदा महिला धोरण खालीलपैकी डॅश या राज्याने जाहीर केले? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्राने भारतातील पहिले महिला धोरण खालीलपैकी कधी जाहीर केले? महाराष्ट्राने भारतातील पहिले महिला धोरण खालीलपैकी कधी जाहीर केले? तर ऑप्शन क्रमांक 1 1994 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे? पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात? या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगीकारले? भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगीकारले? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारत छोडो चळवळीत डॅश सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले? भारत छोडो चळवळीत डॅश सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 नाना पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल.